खेडली गावात मराठा आरक्षणाच्या संदर्भातली 12 बैठक आपण आयोजित केली आणि आपण हजाराच्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चुकीची घोषणा देऊ नका. घोषणा दिले काय पोलिसाला सहकार्य करा शब्द वापरेल. जवळ बनतो तो बरोबर बोलतो. आपल्याला मराठा आरक्षणाची लढाई जिंकायची म्हणून 12वरच्या बैठका सुरू झाल्या. नाशिक जिल्ह्यातली खेडली गावातली पहिली बैठक मराठा आरक्षणाच्या संदर्भात. असं तुमच्या जोर नाही राव ना. थोडी असं वाटतं ही राजकीय बैठक नाही ना. कारण आपला हेरलेला हेरायला डेंजर असतो. मराठ्यांची बैठक म्हणलं की अशी रक्त सळसळतं तिचं. अशी एक बी बैठक नाही ही स्वतः की तिला महिला नाहीत म्हणून थोडा डाऊट आला मला. कारण आपण आहे ते फटकून बोलत असतो. आपल्या अंगात मराठ्यांचा रक्त असला पाहिजे आणि ते बी जातीसाठी लढणार पक्षाच्या आणि राजकीय बैठकीच्या पलीकडचं. तेव्हा जात आणि लेकरं मोठे होत असतात. जात आणि लेकरं मोठं करणं साधी सोपी गोष्ट नाही. जिथं जिथं मी जातो तिथं तिथं माय मावल्या सहित असते की पहिलं बैठक इथं माय मावल्या नाहीत म्हणून मी राजकीय शब्द वापरलाय. राजकीय बैठक नाही ना. नाही क्लिअर केलं मी ते. कारण आपलं धडक धोरण असतं आणि म्हणूनच मी समाजात टिकलो आणि म्हणूनच माझा समाज सुद्धा टिकलाय. दोघं संघच इमानदारी नसल्यामुळे टिकलो. काय नाही का माझ्या समाजाला संपवायला सगळे टपून बसलेले. जातीवादी नसून सुद्धा जातीय डागा लावायचे आणि मराठा समाज संपवायचा हे राज्यावरचं मराठा समाजावर संकट गोंगावते आणि आपण ते पार धुळीस मिळवलंय. त्यांचं एकही संकट एकही षडयंत्र आतापर्यंत आपण यशस्वी होऊ दिलेलं नाही आणि आपण जेवण दायित्वावर होऊन बी देणार नाही. मराठ्यांना मोठं करण्याचा आपण वसा घेतलाय ते केलं. तिकडे तो टप्पू टाकेशन टपुऱ्यात आता त्याला लिफ्ट आपतो नाही. मराठा समाज त्यांना जो शब्द दिला तो आपण पूर्ण केला. नुसतं बोललो नाही, नुसते भाषण ठोकले नाही, नुसता मराठा समाज जमवला नाही, मराठा समाजाचा उपयोग करून नाही घेतला. मराठा समाजाला सांगितलं होतं की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आरक्षण उडणार नाही. असं आरक्षण तुमच्या लेकरा बाळाला देणार. पुन्हा ते कोर्टात गेलं नाही पाहिजे. 75 वर्षापासून आपल्या समोरची टोळी प्रयत्न करते तुमच्या शिवावरची. शिवच असं नाही एवढा आहे तो. मग त्याला मीठ करावं लागतं वाटतं मला पुन्हा एकदा. आपल्या समाजाला आयुष्याचं देणं खूप जबाबदारी. भानावर सगळे जण राहा. आपल्याला विभागून समाजाचं वाटलं कसं करता येईल हे षडयंत्र त्यांनी आखले ते पूर्ण आता होऊ दे. मी इतक्या लांब्याच्यासाठी आलो. समाज कुठल्याच परिस्थितीत हरू द्यायचा नाही. त्यांनी किती पण प्रयत्न करू द्या, काही झालं तरी हरकत नाही, पण समाज मात्र हरू द्यायचा नाही. आणि अंतिम टप्प्यात आता जे नाही नाही म्हणत होते, जे लय माती उकरीत होते आणि मिळून देणार नाहीत, त्यांना वर मान काढून सुद्धा चालता येत नाही. 58 लाख नोंदी म्हणजे 3.25 करोड मराठा आरक्षणात लागले. त्याच्यापेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात गेलाय. आता थोडं राहिले आणि तेवढंच सांगायला आलोय 29 ऑगस्टला पूर्ण लढाई जिंकायची. वापस पुन्हा यायचं नाही. होऊन द्या काय होऊ देत एकदा.
मराठ्याचं तरी कसं असतं, नाशिक जिल्ह्यावर आणि पुणे जिल्ह्यावर मोठी जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी. कारण तुम्हाला रेल्वे आहे, सकाळी पुण्यात आणि संध्याकाळी पुण्यात. तिथं लाखो आणि करोडो पोरं बसणार आहे 29 ऑगस्टच्या नंतर. या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या माय मावल्यांना सांगतो, रोज 4-5 भाकरी भाजी जास्त करीत जा. पुऱ्या भाकरी जिल्ह्यातल्या गोळा करायच्या, सकाळ संध्याकाळ मुंबईला येऊन द्यायचे. 2 टाईम पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याने तेवढंच काम करायचं. रोज रेल्वेने भाकरी आणायच्या सकाळी आणि संध्याकाळी. खाल्ले की झोपलेच. तुम्हाला आरक्षण आणल्याशिवाय माघारी येत नाही. थोडं राहिले ते पूर्ण आरक्षण समाजाच्या पदरात पाडायचं. आणि या नाशिक जिल्ह्यातून खेडले गावातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक आव्हान आहे. तिथे आता ते लिफ्टचं प्रकरण झालं, त्याच्यामुळं थोडे फोन म्हणजे फोनच बंद नाहीत. थोडे म्हणण्यापेक्षा एकदा चार्जिंग संपली मोबाईलची त्यांच्या. एकदम आम्ही सगळे सुखरूप आहेत, काही काळजी करू नका. ते काय कोणाच्या चुकीनं झालं असं म्हणता येणार नाही. उगाच कोणावर आरोप करूनही उपयोग नाही. त्या भेटलो त्या लिफ्ट मध्ये, ती भली रूम एवढी होती, टप्पूची टप्पू. त्याला आरक्षण भेटलेलं आहे का? आणखीन धडक फडक मला आता चालू मी. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून सांगतो, काळजी करू नका. ते लिफ्ट मध्ये आम्ही बसलो आणि ती इतकी स्पीडने खाली गेली, खूप जोरात आदळली. मी आज सांगत होतो 5 तारखेला धाराशिव जिल्ह्याला जायचंय, 6 तारखेला सोलापूर जिल्हा आहे, 7 तारखेला हैदराबादला मोठा प्रोग्राम आहे तेलंगणा राज्यात, तिथं जायचंय. आणि 8-9 सांगली सातारा, तिथं आपण बैठकीला जाऊ असं म्हणत होतो. मी ते सांगतच होतो तेवढेच ते आता आहे. आणि मग ते थोडस आता नवीन असल्यामुळं पोरं पण थोडस ही होतं. आणि त्यांना सांगत होतं घाबरू नका, कुणी जा उघडेत का उघडीत, फक्त घाबरू नका. आज काही ताण नव्हता. बसू म्हणलं काय करता मग आता, दिल्या गोदा डाट टाकून तो झोपू याच्यात. कुणी घाबरू नका आणि बटन दाबू नका. पुन्हा वर जायचे वरून यायची खाली. ते म्हणलं एक बी बटन दाबू नका. त्यात काय चूक नाही कोणाची, ना कुठल्या डॉक्टरची ना त्या हॉस्पिटलची आहे ना. आपण म्हणजे वायफट आरोप करणारे नाही. की सर्व्हिसिंग केली होती का नव्हती ते आम्हाला माहित नाही, कंपनीनं सर्व्हिसिंग केली का ते माहित नाही, त्याला विद्युतची परवानगी आहे का नाही हे माहित नाही. त्याला फरक पडायची गरज काय, पण त्याची काही चुकच नाही. आपलं काही म्हणणं सुद्धा नाही त्या डॉक्टरांच्या बद्दल, हॉस्पिटलच्या बद्दल. ते चुकीचं नाही सांगितलं पाहिजे, फक्त एवढं म्हणणं आहे. चुकीचं मग जड जात असत. चुकीचं सांगायचं मग ते कुणीतरी बॉम्बलायचं. पोरांनी गोंधळच केला आणि ते पोर आतच घुसलेले मोठे. जे झालं ते झालं. 6 कोटी मराठ्यांचा दुवा आहे आपल्या पाठीशी, आशीर्वाद. काय होणार आहे? त्यामुळे राज्यातल्या कोणीही कसलीही काळजी करू नका. झालंय ते झालंय, सोडून द्यायचं. आता विषय ज्याच्यासाठी आलो तो महत्वाचा आहे. नाशिक जिल्ह्याला फक्त 3 दिवस मागितले त्यांनी. घराघरातल्या मराठ्यांनी 1 दिवस 29 ऑगस्टला मुंबईला उपस्थित राहायचं. मग तुम्ही रेल्वेनं या, मोटरसायकलने या, कसं यायचं तर मी आज बीड मध्ये सांगितलं. बीडच्या कार्यक्रमात पोरांनी नवीन एक मोहीम सुरू केली. आता ती खरी एका खोटी मला नाही, पण ते ऐकलं का मला नाही दम निघत, मी सांगून टाकतो. ते सांगायला नाही पाहिजे असं म्हणते, कारण त्याच्यापासून सरकार जागा होतं, आमक होतं. पण ते आपल्या नियत आपली खरं बोलणारी, कारण संस्कार आपल्यावर मराठीचे, त्यामुळे आपल्या काय ते पोटात राहत नाही. पोरांनी असं ठरवलं की एका तालुक्यातून 50,000 गाड्या काढायच्या. कारण प्रत्येक मतदारसंघात लाखभर तरी मराठी, लाखभर मराठी म्हणलं राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात, त्यातल्या 50,000 जणांकडे तरी गाडी. मग मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, रिक्षा असेल, जीप असेल, सगळंच काढायचं, मुंबईला जायचं 2-3 दिवसासाठी. आणि असं जर सगळ्या मतदारसंघातून ठरलं तर मी मुंबईलाच जात नाही. कारण प्रत्येक याच्यातून तालुक्यातून जर 50,000 मोटरसायकल निघल्या
तर मला अंतरवाली सोडायचा 8 दिवस होते. याने दुसरा प्रोग्राम राबायला सुरुवात केली पोरांनी. म्हणजे मराठे किती पुढचे आहेत म्हणून सरकारला मी सांगत असतो, आमच्या नादी लागू नका. आमच्या नादी लागला ना बाजारात उठतो. पोरांनी दुसरी मोहीम सुरू केली. मुंबईत पाहुणे कोण आहेत आपले, म्हणजे याला आधीच पाहुणे ते जाऊन राहायचं. मित्र कोण कोण नोकऱ्याला आहेत, कुठं कोण, त्याच्या घरी राहायचं. सकाळी हळूच उठायचं, आझाद मैदानाला जाऊन बसायचं. आणि मग मी का व्हायचं तिथं डोकं लावलंय ते मराठ्यानं, जिंकायचंय पण मराठ्यानं. काही करा पण शांततेत मुंबईत मराठ्यांनी घुसायचं म्हणजे घुसायचं. आरक्षण घेतल्याशिवाय कोणी हटायचं नाहीये. ते बघा, तुम्हाला आरक्षण असेल, किंमत शेवटी तुम्हाला आणि मला नाही. किंमत प्रतिष्ठा ही आपल्या जातीला आहे. मराठ्यांचा अपमान होईल असं आपण वागायचं, मराठ्यांची हार होईल असं आपण एकही पाऊल उचलायचं नाही. मराठ्यांच्या डोक्यावरती विजयाचा गुलाल कसा पडेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावायची. एक दिवस जातीसाठी काही वाटवं नाही होणार आपलं. एक दिवस काम बुडेल ना आपलं काही वाटवं नाही होणार. आणि आपण 2 दिवस काम बुडवल्यामुळे जर आपल्या जातीचं कल्याण होणार असलं तर बिनधास्त 2 दिवस काम बुडा. पण 29 ऑगस्टला नाशिकल्या घरातला मराठा एक सुद्धा घरी नाही राहायला पाहिजे. एवढी तयारी तुम्ही आता आजपासून सुरू करायची. आता नाशिक जिल्ह्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर. इथं बसलेल्या प्रत्येकावर कुणीही म्हणायचं नाही आमची टीम आली नाही, आमचा तो काम करणारा आला नाही. तेव्हा नाही आला तर काय मराठ्याचं वाटळ होऊन देतात आता. त्यामुळे आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं. आपल्याला जसा वेळ मिळेल तसं गाव ना गाव आपण पिंजून काढायचं. गाव आणि गावातला माणूस त्याला निरोप गेला नाही असं झालं नाही पाहिजे. आता आम्ही जी मोहीम सुरू केली पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ती तुम्हाला सांगतो. आम्ही काम सुरू केलंय. आता मोबाईल प्रत्येक मराठ्यांच्या खिशात. असा माणूस नाही की त्याच्याजवळ मोबाईल नाही. ते आता आजपासून, उद्या नाही, आजपासून मराठ्यांनी नाशिक जिल्ह्याच्या सुरू करायचं. मोबाईल खिशातला काढायचा. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 1000 तरी नंबर आहे. कुठं जायची गरज आहे का? कुठे पेट्रोल नसायची, फुकटच वाटतं ते बोलायचं सुद्धा काही ताण नाही. त्याच्यात 500 नंबर तरी मराठीचे प्रत्येकाजवळ. गरीब असो किंवा श्रीमंत मराठा असो, त्याला फोन करून सांगायचं जातीसाठी, जातीच्या लेकरासाठी, त्या आरक्षणासाठी मुंबईला चल. प्रत्येकानं फक्त फोन लावायला सुरुवात करायची. ही नवीन मोहीम आहे. घरात बसल्या बसल्या फोन लावू शकता. तुमचं काम करता करता तुम्ही लावू शकता. एकही माणूस सोडायचा नाही. मग तो अधिकारी असू द्या, तो कर्मचारी असू द्या, तो मजूर असू द्या, ते व्यावसायिक, उद्योगपती, राजकारणी, कोणी असू द्या. आणि जे येणार नाही त्याचं नाव मला सांगा. आम्ही याला सांगितलं होतं, पण मुंबईला गेल्यावर हे गावात हिंडत होतं. त्याला पारडा म्हणून समजायचं, त्याला पाडायचं. तुमच्याकडे हुकलं ते आता मग आज शब्द गेलता मी राज्यात कुठेच येणार नाही. आणि मग एकाकडे गेलो असतो, सगळीकडे जावं लागलं असतं. आणि मग पाहिल्यासारखं धुपण निघलं असतं परत पळू. रोज प्रचार. इतक्या त्या केशी झाल्यात मायावर. प्रत्येक चौकातले केशी हो महाराष्ट्रातले माय. आता हे आंदोलन झालं मला काय नुसते 30 जत्राच करावं लागते का कोण खेट्या घालायला नुसतं. पण मी हटलो नाही या समाजाच्या लेकरासाठी. तुमच्या समोर आहे, पहिल्या दिवसापासून 2 वर्षापासून बघता आहे तसाच. हे बघा, तुम्हाला महत्वाचा संदेश सांगतो. मोठेपणात आणि भावनेत वागून काही अर्थ, खोट्या प्रतिष्ठेत जगण्यात काहीच अर्थ नाही. एक दिवसाच्या सुखात मजा नाही, आयुष्याचं सुख लेकरा बाळांना मिळालं पाहिजे. आपला जर एखादा अधिकारी नोकरीला लागला ना, जागेवर रिटायर होतो तिथंच. त्याला कधीच बढती मिळत नाही. जस काय त्याच्या खुर्चीला फेविकॉल चिटकेले. दुसरं मागून येतो पुढे अधिकारी सुद्धा होतो. याला आरक्षण जबाबदार. नोकऱ्यात आपण जात नाहीत आरक्षणामुळे. आजकाल शिक्षण करणं सोपं नाही राहिलं. इतक्या फीस झाल्यात, त्यामुळे शिकायला सुद्धा आईबापांची ताकद पुरत नाही. त्यामुळे आरक्षण मिळवायचंय. आणि एकदा आरक्षण झालं की शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या मागे मी लागलोच म्हणून समजायचं. कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव कसं काय मिळत नाही, तसले ते दाटोमोठीचे आंदोलन नाही करायचे. नुसतं रोडवर जायचं, बोंबलायचं, मोर्चे काढायचे. मालाला भाव कसं काय मिळत नाही. एकदा सरकार गिअर मध्ये आणलं ना, पुन्हा गिअरच बदलून नाही द्यायचं. आपण आरक्षणात बदलून दिला का?
आपण आरक्षणाचं तसं केलं काय? माझ्या अगोदर लढत नव्हते का? लढतच होते. इमानदारीने लढत होते का नाही? लढत होते. ते पण मोर्चे काढत होते. पण काम एकच करायचं. मी फक्त आरक्षण हातात घेतलं, आरक्षणातच सुरू केलं. आता शेतकऱ्याचा प्रश्न हातात घेतला, फक्त शेतकऱ्याचंच काम सुरू करायचं. आणि ते मार्गी सुद्धा 1 वर्षाच्या आतच लावायचं. ते 50 वर्ष लढायचं लढ तर आपल्या घरातले 7 तरी जातील. आणि मग ते भाव मिळवून का उपयोगी? तात्काळ प्रश्न मार्गी निघाला. बघा 75 वर्षात लढाई होती का नाही आरक्षणाची? एकाच वर्षात कडील लावलं. एका वर्षात 58 लाख नोंदी म्हणजे 3.25 करोड मराठी आरक्षणात घातलं. कसं शेतकऱ्या सुद्धा करायचं? शेतकऱ्याने दनादन एकदा बाहेर म्हणलं की सगळ्यांनी बाहेर एकदा धारेवर धरायचं आणि सगळ्या मालाला भाव वाढून घ्यायचे. सगळं होतं, फक्त आपल्यावर पुढचा फुटला की मागचं काही होत नाही. त्यामुळे पुढच्याने फुटायचं नाही. प्रश्न कडीला सगळे लागतात, शेतकऱ्या सुद्धा लागतात, काही राहत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ती विनंती करण्यासाठी इतक्या लांबून आलोय. कारण मला लय वेळ बोलता पण येत नाही आणि लय वेळ आता उभा पण राहता येत नाही. कारण मी आधी तुम्ही मला बघितलं असेल, मी 1.5 महिना सलग राज्यात फिरत होतो, रात दिवस. आता ते शरीर साथ देत नाही उपोषणामुळे, कारण मी आताच परवाच ऍडमिट होतो. त्यामुळे फक्त संदेश तुम्हाला द्यायला आलो का आता तुम्ही नाशिक जिल्हा पूर्ण हातात घ्या. इमानदारीने समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती घ्या. ही खांद्यावरती जबाबदारी तुमच्या देऊन चाललोय. तुम्ही असं म्हणू नका की आता ही कोपरा झाला त्या कोपऱ्यात या. मला राज्यभर फिरणं होत नाहीये. मुलगा म्हणून समजून घ्या. तुम्हाला मायबाप मानलं आणि तुम्हाला मायबाप मानलं तर मुलाप्रमाणे वागलो. जसं लेकरू बापाशी गद्दारी करत नाही, तसं या समाजाशी मायबाप म्हणून मी गद्दारी केली नाही, मॅनेज झालो नाही, फुटलो सुद्धा नाही. म्हणून ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर तुम्ही घ्या. एवढ्या वेळेस फक्त इतकं झटून काम करा ना, समाजाच्या अंगावर 100% गुलाल पडला पाहिजे. आणि ह्यावेळेस गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा, काही झालं तरी हरकत नाही. मराठ्यांवरती विजयाचा गुलाल फेकायचा. आरक्षणाचा विषय कायम संपायचा. पुन्हा आरक्षणासाठी आंदोलन करायचं नाही. एकदाच तुकडा पाडायचा त्याचा. शेतकऱ्याच्या प्रश्नाचं हे झाल्यावर तर आपण 100% घेणारच आहे. परंतु ज्वलंत मुद्दा आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा. ह्यो कडीला लवकर लावायचा. कारण तुम्ही म्हणता कमून लवकर उरटायला, कारण तुमच्याकडे एवढं येऊन सांगणं सुद्धा माझी जबाबदारी होती. मला पुन्हा पुन्हा सांगतो, समजून घ्या. मला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे. आज माझ्या जागेवर दुसरा असता तर ती आजची जी लिफ्टची एवढी मोठी घटना झाली म्हणल्यानंतर तेव्हा म्हणला असता आता रद्द करून मी येत नाही, फक्त तुमचा अपमान होऊ द्यायचा नव्हता, बैठक कॅन्सल करून. म्हणून मी इथपर्यंत आलेलो. कारण